जो माझा चांगला अनुभव आला आहे तो मी शेअर करत आहे. मम्मा मला सांगताल, आपल्याला मुलीला आपल्या सेंटरमध्ये दाखल केल्यावर आपला सुरुवातीचा अनुभव सांगा. आम्ही जुलै 2025 पासून जॉईन झालो. इतकी हायपर होती ती की म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तिचा इतका हट्टीपणा होता की मला आता गार्डन मध्ये गेले तर मला गार्डन मध्येच बसायचंय, मला तिथून घरी यायचं नाही. पण ते कशासाठी होतं ते आम्हाला कळायचं नाही. पण आम्ही तिला जबरदस्ती आणायचं. पण आम्हाला घरात आल्यावर ते समजायचं की तिला जास्त करून मुलांच्या खेळायला आवडतं, बाहेरचं वातावरण तिला जास्त प्रमाणात आवडतं असं आहे. पण इथं आल्यापासून 4 महिन्यात तिचा हायपरपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, तिला एखादी गोष्ट सांगते मला तिथं जायचं नाही ते वाईट आहे, हा सकारात्मक तिच्यात बदल झालाय. ही गोष्ट चांगली आहे, ही तू घे, ह्याच्याबरोबर खेळ तू, हे ती जास्त असं कॅप्चर करायला शिकलेली आहे. परत म्हणजे कुठलीही गोष्ट वाईट आहे किंवा काय हे असं जर आपण केलं तर ही आपली आई आपल्याला मारू शकते, हा समंजसपणा तिच्यात वाढलेला आहे जास्त प्रमाणात. आमच्या सेंटरच्या वातावरणाबद्दल काय सांगता? एकदम खूप म्हणजे छान आहे वातावरण, असं की म्हणजे असं कुठलंही तिला काय असं येत नाही असं नाही. जर तिला फॉर एक्झाम्पल अशा वाट्या जर दिसल्या तर ती पूर्ण वाट्या घेते. आता इथं मनोरा तयार करायला शिकवलाय तर तिचं ती करते आणि मला येऊन दाखवते की मी हे वस्तू मी काहीतरी बनवलंय किंवा हे मी काहीतरी केले, तू बघ असं. पहिल्यांदा ती सेंटरमध्ये आल्याच्या आधी बाथरूमला किंवा टॉयलेटला हे ती सांगत नव्हती. पण तिला माहिती नव्हतं की तिथं आपण गेलो की ते तिथं टॉयलेट बाथरूमचं आहे किंवा तिथं आपण जाऊन केलं पाहिजे असं ती काहीच करत नव्हती. पण ती आता स्वतःच्या मनाने जाते, सगळं करते. आणि मेन महत्वाची गोष्ट मी सांगते, तिचं ज्याला लहानपण ज्याला तिला समजायला लागलं नेमकं आम्ही पुण्यात आलो तर तिला हे झालं की म्हणजे सांभाळायला कोण नाही. त्यामुळे मी तिला स्क्रीनिंग जास्त दाखवलं. मी ही माझी चूक कबूल करते, मी तिला स्क्रीनिंग जास्त प्रमाणात दाखवलं. असं व्हायचं की रात्री 2 वाजता जरी टीव्ही लावला तरी ती बघणार, असं म्हणजे रडायला लागली रात्री 2 वाजता जरी टीव्ही लागलं तरी ती बघणार. पण आता असं झालंय टीव्ही नको मला पण तू मला खेळ, हा बदल तिच्यात जास्त प्रमाणात. टीव्ही नको मला पण तू मला खेळ, मोबाईल मला देऊ नको तू पण हे कर, मला तू खेळवी. आता रडायला मी कधी तर असं म्हटलं बाळा मोबाईल घे तू, नको, ती मोबाईल फेकून देते स्वतःच्या मनाने. हा तिच्यात जो सगळ्यात मोठा बदल झालाय हा मला खूप हे वाटतं चांगलं. आमचे थेरपिस्ट आणि शिक्षक मुलीशी कसे वागतात असे आपल्याला वाटते? नाही, खूप कॉपरेटिव्ह करतात. पहिली गोष्ट तिला हृदयाचा त्रास आहे की मी मॅडमला ज्याला सेंटरमध्ये प्रवेश घेणार त्याच्या आधीच मी मॅडमला सांगितलं होतं की म्हणजे तुझं हृदयाचं ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्यात म्हणजे असं जास्त तिला हायपर करून चालत नाही किंवा काय. पण आता इथं थेरपी घेतल्यापासून सांगतो तिचं ऑपरेशन करायच्या आधीच पण लेवल सांगतो आम्ही तिला. बाहेरच्या वातावरणात गेलं की ती आजारी पडणार, ताप येणार, सर्दी होणार, खोकला होणार, हे तिचं पूर्णपणे बंद झालेलं असतं. पूर्णपणे इतकं सोशल स्किल वाढलेलं आहे. ह्या वातावरणाची तिला इतकी सवय झाली. मला असं एकदा वाटायचं मी ही बाहेर नेलो की पोरगी रडते आणि घरात येतो हिला ताप येतो, म्हणजे हे हिचं बंद होणार का असं. पण तिला इथल्या वातावरणाची सवय झाली. इथल्याच असं नाही, सगळ्याच वातावरणाची तिला सवय झाली. मी तिला आतापर्यंत कुठल्याही वेडिंग मॅरेजला किंवा असं म्हणजे एखादा कुठला तरी कार्यक्रम असेल, कुणाचा बर्थडे असेल तर मी तिला कुठेही घेऊन जात नव्हते. कारण ती गोंधळ बघितलं, दंगा बघितला, 4 माणसं एकत्र आली. फॉर एक्झाम्पल शेजारची जरी बाई माझ्या घरात आली तर ती रडायला चालू करायची. पण तिचं पूर्णपणे ते बंद झालेलं आहे, रडणं वगैरे किंवा 4 माणसं बघितलं की आपण रडलं पाहिजे, हे पाहिजे, सगळं पूर्ण बंद झालेलं आहे इथल्या वातावरणामध्ये. इथं बाहेरची मुलं तिला इतकी चांगली कॉपरेटिव्ह भेटतात की तिचं पूर्णपणे बंद झालेलं आहे, पूर्णपणे बंद झालं. कुठंही बाहेर गेलं की ती आता रडत नाही, तू मला सोड, मी ह्या 4 माणसाच्यात खेळते, असं तिचं माइंड झालेलं आहे पूर्णपणे. तुम्ही आमचं सेंटर इतर पालकांना सजेस्ट करताल? हा, करू शकते. कारण माझ्या मुलीला इतका फरक आहे की मी अजून 4 ते 5 लोकांना जास्त प्रमाणात मी सांगू शकते की तुम्ही तिथं थेरपीला घाला. माझ्या मुलीत स्वतः पूर्णपणे बदल आहे आणि हे मी सांगू शकते कारण का माहितीये काय, मी ज्याला गावी जायची त्याला मला सगळी नावं ठेवायची. मी रिअलिटी सांगते, अरे काय यार मुलगी झाल्या पण मुलगी म्हणल्या दुसऱ्याच्या घरी जाणार, असं काही नाही. ती आईबाबाच्या घरी सुद्धा राहून सेवा करू शकते. आताचा काळ जमाना असा बदललाय आणि तिचं काय उपयोग नाही. नुसतंच बाळ गोरं पाठवून चालत नाही,
त्याला सगळं यायला लागतं. बाळ काळं असू दे पण त्याला सगळं आलं पाहिजे, त्याला समंजसपणा पाहिजे. पण नाही, तसं नसतं. तुम्ही थेरपीला घाला, नक्की 100% फरक पडतो. 100% मी सांगते फरक पडतो. असं खूप खूप समंजसपणा आहे तिच्याकडे, खूप हे आहे. आणि तिला ना असं एखादा जर रडायला लागली किंवा हे झालं म्हणजे काहीतरी म्हणजे असं वेळ झालं, बाळा आपण ही गोष्ट तुला आता देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? आपली आता हे नाही, परिस्थिती नाही, किंवा तू हे कर, त्याची तिला पूर्णपणे आता जाणीव झाली की म्हणजे आपले आई वडील आता देऊ शकत नाही तर मला इन फ्युचर नंतर देणार आहे ती गोष्ट. असं तिच्याकडं भरपूर हे झालेलं आहे. आणि तिला ह्या गोष्टी जाण्यात जास्त सहकार्य आहे की म्हणजे चला आता उठूया, आपली आई काय तर करावी, ह्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यात तिला जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकते. माझ्या मुलीत जो बदल झालाय तो मी सगळं सांगू शकते. पहिलेचे मी तुम्हाला तिचे व्हिडिओ सुद्धा दाखवू शकते की म्हणजे ती काय होती आणि आताच काय होते. जवळजवळ ना ती आता इथं सेंटरमध्ये आल्यावर शिकली चपाती भाजी म्हणजे काय खाणं असते. आणि आम्ही घरात तिला इतकं शिकवायचा प्रयत्न केला की ती शिकली नाही. का तर तिला 3 वर्ष बाटलीच होतं खाणं. ते भात घ्यायचा, मिक्सरला बारीक करायचं, ते बाटलीत भरायचं, ते द्यायचं. म्हणजे त्यानं तिला असं वाटायचं की हे ना माझं लवकर घडतंय. पण तसं नाही, इथं आल्यापासून तसं नाही होतं. भरपूर फरक झालाय आणि मी ही माहिती 4 लोकांपर्यंत पोहोचवू शकते. आणखी कोणत्या गोष्टी आम्ही सुधारू शकतो असे तुम्हाला वाटतं? अजून सुधारणा म्हणजे फक्त बोलण्याचंच झालंय. म्हणजे तिला कळतं ह्या गोष्टीला हे म्हणतात, पण तिला बोलायचं लय कंटाळ आहे, भयानक कंटाळ आहे. फक्त स्पीचमध्येच तिच्या आता जास्तीत जास्त प्रमाणात बदल व्हावा असं मला वाटतं. स्पीचमध्ये जरा हे व्हावं असं. एकदा तिची मनात आलं ना ती स्वतः रायटिंग करते. पण आम्ही काय लागलो ना स्वतः मनानं ती करत. मग आम्ही काय करतो, जाऊ दे तुझी इच्छा आहे ना मग तू कर, असं आम्ही करतो. ते महत्वाचं आहे ना, कारण आपण स्वतःहून करणं आणि मुलांच्या माइंडनुसार करणं हे जरा फरक हा पडतो. थँक्यू मम्मा, तुमचा खूप सुंदर फीडबॅक आम्हाला मिळाला. सो थँक्यू सो मच. आणि आमची प्रगती अशीच तुम्हाला दिसेल, तुमच्या मुलीमध्ये फार बदल होतील. सो आमच्याकडनं असेच होप्स लावून ठेवा, आम्ही नक्कीच तुमच्या मुलीसाठी करणार.